साथिया डील ए लव्ह स्टोरी भाग 20। राहुल आणि सीमा बोलत असतात की गोडी चालण्याचा आवाज येतो. सगळे घाबरून रणवीरकडे बघत असतात तर त्याच्या दोन्ही माणसांना गोडी लागली होती. गोडी कुठून आली म्हणून सगळे मागे बघतात तर राहुल, रणवीर आणि सीमा शॉक होतात. का म्हणून काय, समोर अंजली उभी होती, तेही दोन्ही हातात बंदूक घेऊन. त्यांची रिॲक्शन बघून रॉबिन आणि अभिजित हसत असतात. राहुल म्हणतो, अंजू तू इथे, तुला कसं माहिती? अंजली म्हणाली, तुमच्याशी मी नंतर बोलते, आधी मला हिच्याशी बोलायचं आहे. तर मिस सीमा, प्लॅन छान होता पण फ्लॉप झाला, सो बॅड. सीमा म्हणाली, गार्ड्स? अंजली म्हणाली, नाही येणार ते, कारण तुझे गार्ड्स तर कधीच देवाघरी गेलेत. राहुल म्हणतो, अंजू काय आहे हे सगळं, तू आणि बंदूक? अंजली म्हणाली, तुम्ही थांबावं थोडंसं, काय विचारायचं ते नंतर विचारा. बरं आता एकदम गप्प बसा बरं. अभिजित भाऊजी, आतमध्ये एका मुलीला बांधून ठेवलं आहे, तिला घेऊन या. रणवीर म्हणतो, वहिनी काय ॲक्शन होती एकदम कडक. अंजली म्हणाली, अजून तर बाकीच आहे भाऊजी. राहुल म्हणतो, इथे ॲक्शन कमी, कॉमेडी शो जास्त वाटत आहे. सीमा म्हणाली, काय सुरू आहे हे, तुला खूप महागात पडेल अंजली. अंजली म्हणाली, हम भी सस्ती चीजों का शौक नाही रखते, तुझा खेळ संपला आहे आता. सीमा, तुला काय वाटलं, तू माझ्या रणवीरला किडनॅप करशील, त्याला वेठीस धरून माझ्या नवऱ्याला खाली झुकवशील? मी असताना होणार नाही. तुझ्या मार्गावर मी आधीच माझी माणसं लावली होती. या अंजलीला कच्चा लिंबू नको समजूस. हसत रणवीर म्हणतो, वहिनी तुला कसं माहिती आम्ही इथे आहोत ते? अंजली म्हणाली, ते काय आहे ना माय डिअर भाऊजी, तुमच्या गळ्यात जे लॉकेट आहे ना ते साधंसुधं नाही आहे, त्यात मी GPS ट्रॅकर बसवला आहे. रणवीर म्हणतो, वा वहिनी तुसी ग्रेट हो. हसत अंजली म्हणाली, वो तो मैं हूँ, नसलेली कॉलर उडवत. राहुल म्हणतो, अरे तुम्ही दोघे गप्प बसा बरं आता. सीमा म्हणाली, ए तुझी बकबक बंद कर, नुसते कान पिकवलेत बोलून बोलून. अंजली म्हणाली, अरे मी तर कमीच बोलत आहे, तुला त्रास होतो आहे का? थांब, थोड्या वेळेत फक्त तुझी रवानगी जेलमध्येच होणार आहे, तिथे भरपूर शांतता असेल. हा, अरे हे बघ आलेत हे पोलीस, आता तुझी पाठवणी करतो. सीमा म्हणाली, सोडणार नाही मी तुला, दात ओठ खात. अंजली म्हणाली, मला बघायला तू आधी बाहेर तर ये. पोलीस सीमाला घेऊन जातात. राहुल अंजली जवळ येतो. राहुल म्हणतो, हे सगळं काय होतं अंजू, मला समजेल का? आणि ही मुलगी कोण आहे? अंजली म्हणाली, आधी घरी जाऊयात का आपण? सगळे निघत असतात की अंजलीच्या डोळ्यासमोर अंधारी येते. राहुल तिला आधार देतो. राहुल म्हणतो, अंजू काय होतंय तुला? अभिजित म्हणतो, राहुल वहिनीला उचल, आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. राहुल तिला दोन्ही हातावर उचलून घेतो. सगळे गाडीत बसतात. अभिजित गाडी हॉस्पिटलमध्ये नेतो. रणवीरने आधीच हॉस्पिटलमध्ये सांगून ठेवलं होतं. डॉक्टर चेक करत असतात. राहुल घाबरून बघत इकडे तिकडे फिरत असतो. डॉक्टरांना बाहेर आलेलं बघून राहुल म्हणतो, डॉक्टर काय झालं? डॉक्टर म्हणाले, डोंट वरी मिस्टर भोसले, जास्त दगदग झाली त्यांची आणि त्यात त्या प्रेग्नेंट आहेत म्हणून त्यांना चक्कर आली, काळजी घ्या त्यांची, त्यांना ड्रीप लावली आहे, येथील थोड्या वेळात शुद्धीत. राहुल म्हणतो, थँक्स डॉक्टर. रणवीर म्हणतो, दादा मी परत एकदा काका होणार आहे. अभिजित म्हणतो, राहुल शांत हो, आता वहिनीची काळजी घ्या आता. अंजलीला जाग येते तेव्हा तिच्या समोर सगळी भोसले फॅमिली असलेली असते. अंजली उठून बसते. मालूताई म्हणाली, आता कसं वाटत आहे बाळा? अंजू बाळा, आज आम्ही सगळे खूप खुश आहोत, आज आम्हाला परत एकदा आजी बनावायचं सुख मिळत आहे. अंजली म्हणाली, म्हणजे आई, मी परत आई होणार आहे? आई लवकुश कुठे आहेत? संजय म्हणाले, हो बाळा, आता तू आराम कर, आम्ही बाहेर आहोत. सगळे निघून गेले. रूममध्ये फक्त आता राहुलच असतो. राहुल तिच्याजवळ येऊन बसतो. अंजली म्हणाली, अहो तुम्ही खुश आहात ना? राहुल म्हणतो, मी खूप खुश आहे अंजू. आज मागच्या वेळेस मी मूर्खपणा केला होता, मला हे बाळ हवं आहे, आता तर मला बेबी गर्ल हवी आहे. अंजली लाजून मान खाली घालते. राहुल तिची हनुवटीला हात लावून तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. अंजली म्हणाली, अहो आपण हॉस्पिटलमध्ये आहोत ना, जरा तरी लाज. सगळे खुश असतात. अंजलीला डिस्चार्ज देऊन तिला घरी आणतात. राहुल अंजलीला घरी घेऊन येतो. दारातच मालूताई आरतीचं ताट घेऊन उभ्या असतात. बाकी सगळे होतेच, त्या तिला ओवाळून आत घेतात. अंजली म्हणाली, आई या सगळ्याची काय गरज होती? आजी म्हणाल्या, गरज होती बाळा, आज परत एकदा या घरात आनंदाची बातमी ऐकायला मिळाली. रणवीर म्हणतो, वहिनी इथे बस, जास्त वेळ उभी नको राहू. राहुल म्हणतो, नको, तिला रूममध्ये जाऊ दे.
अंजली म्हणाली, नाही, मला इथेच बसायचं आहे सगळ्यांसोबत. मला बोलायचंही आहे. रणवीर, जा तिला घेऊन ये. अभिजित म्हणतो, वहिनी, तुम्हाला सगळं कसं माहिती रणवीरबद्दल? संजय म्हणाले, कोणाला आणायला गेला रणवीर? नक्की काय झालं होतं? तुम्ही चौघी अचानक कुठे गायब झाला होतात? अंजली म्हणाली, बाबा सांगते सगळं, पण आधी रणवीरला काहीतरी सांगायचं आहे. रणवीर येतो, त्याच्या मागे दचकतच एक मुलगी येते. एवढ्या सगळ्यांना बघून ती घाबरतेच. आजोबा म्हणाले, रणवीर, कोण आहे ही मुलगी? रणवीर म्हणतो, आजोबा, ती. वीर म्हणतो, अरे आता बोल, का आवाज बसला? अंजली म्हणाली, आजोबा, मी सांगते, ही आहे जीविका, तुमची धाटकी सून. रणवीर आणि तिचं प्रेम आहे एकमेकांवर. संजय म्हणाले, रणवीर, हे मी काय ऐकतोय? रणवीर म्हणतो, हो बाबा, आमचं प्रेम आहे एकमेकांवर. आम्हाला लग्न करायचं आहे. आजी म्हणाल्या, आम्हाला विचार करायला वेळ हवा आहे. आम्ही तिची परीक्षा घेऊ. या घरात सून म्हणून यायचं असेल तर आपल्या घरातील सगळ्यांना आपलंसं करावं लागेल. जीविका म्हणाली, आजी, मी तयार आहे. सगळ्याला मी नाव ठेवायची संधी नाही देणार. आजी म्हणाल्या, माही बाळा, तिला गेस्ट रूममध्ये थांबायला सांगा. अजय म्हणतो, अंजली, तुला सीमाबद्दल कसं समजलं? अंजली म्हणाली, एक दिवस मी रणवीरच्या रूममध्ये गेले होते. तो फोनवर जीविकासोबत बोलत होता. त्याचं बोलणं मी ऐकलं. फ्लॅशबॅक. रणवीर म्हणाला, वहिनी, माझं ऐकून घे, मग रागव माझ्यावर. अंजली म्हणाली, नाही रागावत, मला सगळं ऐकायचं आहे. कोण आहे ती मुलगी? रणवीर म्हणाला, वहिनी, तिचं नाव जीविका आहे. आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकलो. अंजली म्हणाली, ठीक आहे ना, मी बोलते तुझ्या दादासोबत. रणवीर म्हणाला, वहिनी, दादाला अजिबात सांगू नकोस, तो चिडेल. अगं, तू जीविकाला नाही स्वीकारणार, कारण जीविका ही सीमाची बहीण आहे, जिला दादाने डिस्क्राईब केलं होतं. अंजली म्हणाली, अरे बापरे, हे तर ऐकणार नाही. सीमाचं नाव ऐकूनच त्यांचा भाडका होईल. फ्लॅशबॅक एंड. अंजली म्हणाली, मग मी माझ्या पद्धतीने जीविकाची माहिती काढली. तेवढंच नाही तर सीमावर नजरही ठेवली. ती कुठे जाते, काय करते. मला कळलं की ती रणवीरला उचलणार आहे, म्हणून मी सकाळीच रणवीरच्या गळ्यात लॉकेट घातलं होतं. त्याकरता माझ्याकडे सगळी माहिती येत गेली. वीर म्हणाला, वहिनी, तुम्ही तर मास्टर माइंड निघालात. रणवीर म्हणाला, हे तर काहीच नाही. तिथे काय झालं माहीत आहे का? आपली वहिनी सराईतपणे गन चालवत होती, तेही दोन्ही हातांनी. सगळे आश्चर्याने तोंडात बोट घालतात. सगळे अंजलीकडे बघत असतात. ती कसून हसत असते. माहीला माहीत असतं. संजय म्हणाले, सराईतपणे गन चालवणं फक्त शार्प शूटरलाच जमतं. माही म्हणाली, बाबा, मी सांगते, अंजली इंटरनॅशनल लेवलची शार्प शूटर आहे. तीही गोल्ड मेडलिस्ट. रणवीर म्हणतो, वहिनी, अजून कोणते कोणते हिडन टॅलेंट लपवले आहेत? मानवी म्हणाली, दी सांगायचं का? अंजली म्हणाली, गप्प बसा आता. आई, मला भूक लागली आहे आता. झालं ना सर्व ठीक? एक तर सकाळीसुद्धा काही खाल्लं नाही आहे. राहुल म्हणाला, काय काय बोललीस तू? सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहेस? अंजू, किती निष्काळजीपणा. आता आपण एकटे नाही आहोत ना. आपल्या पोटात जीव वाढतो आहे, त्याचा तरी विचार करायचा. राहुल रागात तिला उचलून घेतो. सगळे डोळे विस्कारून बघत असतात. अंजली म्हणाली, अहो काय करताय? सगळे आहेत इथे, त्याचा तरी काही विचार करा. सोडा मला खाली. राहुल म्हणाला, मी सोडणार नाही. आई, आमच्या दोघांचं लंच रूममध्ये पाठवून दे. राहुल तिला रूममध्ये घेऊन येतो. तिला खाली उतरवत चेंजिंग रूममध्ये जाऊन तिच्यासाठी नाईट ड्रेस आणून देतो. तीही बाथरूममध्ये जात मस्त आंघोळ करून येते. तिला आता मस्त वाटत असतं. टॉवेलने केस पुसून ती बेडजवळ येते. अंजली म्हणाली, अहो लवकुश कुठे आहेस? दिसत नाही आहेत. सध्या त्यांना वेळ द्यायला भेटत नाहीये. राहुल म्हणतो, झोपले ते कधीचीच. आता नको जास्त विचार करू. दोघे बोलत असतात की मेड दोघांसाठी जेवण घेऊन येते. ती जाताच तो डोर लॉक करून जेवण ताटात वाढतो. जेवण बघूनच अंजलीच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. अंजली म्हणाली, लवकर लवकर वाढा ना, खूप भूक लागली आहे मला. अंजलीच्या आवडीचं जेवण होतं. पनीर मसाला, पुलाव, गरमागरम पुरी आणि गुलाबजामुन. राहुल म्हणाला, हे असलं जेवण फक्त आजचा दिवस. हां, उद्यापासून तुझं डाएट सुरू. मी एक ट्रेनर अरेंज करतो रोज तुझी एक्सरसाइज करायला. अंजली म्हणाली, मी नाही करणार व्यायाम वगैरे. मला माझी झोप प्रिय आहे आणि तसंही उद्या लग्नाला जायचं आहे आपल्याला. राहुल म्हणाला, कशी नाही उठत मी बघतोच ना. मी तुझं काही ऐकणार नाही. उद्यापासून तुझं स्ट्रिक्टली डाएट सुरू. परवा आपण गायनोकडे जाणार आहोत.
अंजली म्हणाली, जा बाबा, मी जे मागेल ते मला द्यावं लागेल. माझे सगळे हट्ट पुरवावे लागतील. लवकुशच्या वेळेसची कसर आता भरपूर काढायची आहे मला, हट्ट करत राहुल म्हणाला. बरं बाबा, आता जेव तर आणि झोप. राहुल तिला कुशीत घेतो. तीही त्याला घट्टमिठी मारत डोळे बंद करते. तो तिच्या केसांवरून ओठ टेकवतो आणि अंजली म्हणाली, फक्त कपाळावर किस मला, इथे पण पाहिजे, तेही लॉंगवाली. ओठांचा पाऊट करते. राहुल हसत असतो. राहुलही तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. दोघेही एकमेकांना पॅशनेटली किस करत असतात. थोड्या वेळाने दोघांचे ओठ विलग होतात. राहुल म्हणाला, बस अजून काही. अंजली म्हणाली, आजसाठी बस झालं एवढं. दोघे झोपून जातात. सकाळी राहुलला लवकर जाग येते. अंजली अजून शांत झोपलेली असते. राहुल तिच्या कपाळावर ओठ टेकून तिच्या पोटावरचा थोडा टॉप वरती करून पोटावर किस करतो. त्याच्या स्पर्शाने तिला जाग येते. राहुल म्हणाला, झाली का झोप अंजली? अंजली म्हणाली, राहुल म्हणाला, चल उठ, जायचं आहे ना, लग्नाला जायचं आहे ना आपल्याला. अंजली उठून आवरते. मग लवकुशच्या रूममध्ये जाऊन दोघांना उठवते. अंजली म्हणाली, लवकुश, उठा बच्चा, जायचं आहे ना लग्नाला, अर्ण्याला भेटायचं आहे ना तुम्हाला. लव म्हणाला, काय अर्ण्या? ये. दोघे तिच्याकडे झेप घेणार की राहुल दोघांकडे येतो. राहुल म्हणाला, अंजू, तुला काही अक्कल आहे की नाही? त्यांना माहीत नाही, पण तुला तर माहिती आहे ना, या अवस्थेत तू त्यांना उचलत जाऊ नको. राहुलला चिडलेलं बघून लव आणि कुश दोघी गप्प बसतात. अंजलीला राग येतो. अंजली म्हणाली, लवकुश, तुमचे डॅड आलेत, त्यांच्याकडून तयारी करून घ्या, मी जाते तयारी करायला. अंजली राहुलला इग्नोर करून रूममध्ये निघून जाते. राहुलही सुस्कारा सोडत दोघांना आवरायला सांगतो. राहुल म्हणतो, लवकुश, इकडे या, डॅडला बोलायचं आहे. हे बघा, मम्माला आता त्रास द्यायचा नाही. आपल्याकडे छोटा बेबी येणार आहे. तुम्हाला छोटी सीस पाहिजे ना, मग मम्माला उचलून द्यायचं, हट्ट नाही करायचा, तिची काळजी घ्यायची. लव म्हणाला, हो डॅड, आता आम्ही नाही त्रास देणार. कुश म्हणाला, आम्ही तिची काळजी घेऊ. राहुल दोघांना घेऊन खाली येतो. अंजली आधीच हॉलमध्ये बसलेली असते. माही आणि वीर ही जाणार असतात. वीर म्हणाला, चला निघायचं का? सगळे वाट बघत असतील. सगळे गाडीत जाऊन बसतात. अंजली अजूनही फुगून बसलेली होती. राहुल तिच्याकडेच बघत असतो. अंजली म्हणाली, लवकुश, तिथे मस्ती करायची नाही. मायरा आणि अन्वीची काळजी घ्यायची. सगळे लग्नाच्या ठिकाणी पोहोचतात. सकाळी हळद होती आणि रात्रीचं लग्न होतं. लवकुश अर्णाला बघून तिच्यासोबत खेळायला जातात. सगळे आत गेलेले असतात. फक्त अंजली मागे राहिलेली असते की तिच्यासमोर एक जण येऊन उभं राहतं. ती व्यक्ती म्हणते, हाय. अंजली म्हणाली, तुम्ही सगळे लग्नाच्या ठिकाणी पोहोचले? अंजली ही हळूहळू येत होती की तिच्यासमोर एक जण येऊन उभं राहिलं. अंजली दचकून अंजली म्हणाली, तुम्ही घाबरले ना मी मिस्टर अमर? अमर म्हणाला, सॉरी, कशी आहेस? अंजली म्हणाली, मी मजेत, तुम्ही कसे आहात? अमर म्हणाला, मीही मस्त. दोघे बोलत असतात की राहुल अंजलीला आवाज देतो. अंजली म्हणाली, चला मिस्टर अमर, मला जावं लागेल. अंजली निघून जाते. अमर तिला जाताना बघत असतो. एक अश्रू त्याच्या डोळ्यातून गळतो. पण तिला खुश बघून तोही आनंदी असतो. अंजली हळदीच्या ठिकाणी येते. मितलीला हळद लागणार असते. अमर, नव्या, नकुल, जोशना आधीच आलेले असतात. लव तर अर्ण्याला बघून खुश होतो. आजही तो तिच्या गालावर किस करतो. तिघे खेळत असतात. मितला हळद लागताच मितालीला ही हळद लागते. संध्याकाळी लग्न असतं. मुलं मितच्या रूममध्ये असतात तर मुली मितालीच्या रूममध्ये. मिताली म्हणाली, अंजली कशी आहेस? अंजली म्हणाली, मी मस्त, मजेत. नव्या म्हणाली, आता आमचे जिजू एवढे प्रेम करतात म्हटल्यावर काय ना. तिला चिडवत अंजली म्हणाली, तुम्ही काय पण बोलता, जा बाबा, मी नाही बोलणार. जोशना म्हणाली, ओ, आमच्या बाळाला राग आला, मज्जा मस्ती करत सगळे आवरतात. मित आणि मितलीचं लग्न छान पार पडतं. राहुल आणि अंजली सगळ्यांचा निरोप घेतात. दोघे घरी येतात. राहुल म्हणाला, अंजू, उद्या आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे. मी तसंच ऑफिसला जाईल, तू घरी ये. अंजली म्हणाली, थोडे दिवस येते मी ऑफिसला, अजून सुरुवात आहे, हा प्रोजेक्ट झाला की मग राहील घरी. राहुल म्हणाला, ओके, पण तुला काळजी घ्यावी लागेल. मी जे सांगेल ते सगळं फॉलो करावं लागेल. अंजली म्हणाली, बरं बाबा, तुम्ही थोडी ऐकणार आहात, मला झोप येत आहे. मला ना तुमच्या मिठीत झोपायचं आहे. आणि राहुल म्हणाला, कळलं मला. राहुल बेडवर येतो. अंजली ही लगेच त्याच्या कुशीत शिरते. दोघे एकमेकांना बघत असतात. अंजली म्हणाली, फक्त कुशीतच घेणार आहात का? अंजली मुद्दाम त्याच्या गालावर, डोळ्यावर, ओठांवर किस करत असते. तो फक्त तिची मज्जा घेत असतो. तो काही करत नाही म्हणून
ती गाल फुगवून बसते. ती त्याच्या मिठीतून बाजूला होणार की राहुल तिला तिच्या मानेला पकडून तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो. दोघेही एकमेकांना पॅशनेटली किस करत असतात. त्याच्या टी शर्ट तर कधीच त्याने काढून फेकलेला असतो. तो तिच्या टॉपची चेन खाली खेचत तिचा टॉप काढून टाकतो. दोघेही एक होण्यासाठी आसुसलेले होसतात. तो तिच्या शरीरावर ओठांचा मोहर सोडत असतो. तिच्या तोंडातून निघणाऱ्या उसण्यामुळे तो अजून जास्त उत्तेजित होतो. राहुल म्हणतो, अंजू तुला त्रास होईल. या दिवसात जवळ येणं म्हणजे नको रिस्क घ्यायला. अंजली म्हणाली, आज नका ना थांबू. मला तुमच्यावर विश्वास आहे. अजून नाही त्रास होणार. आज मला तुम्ही हवे आहात प्लीज. अंजलीने असं म्हटल्यावर मग काय, राहुल थोडीच थांबणार होता. तोही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला लागतो. दोघे कधी वस्त्रहीन झाले समजलेही नाही. राहुल अंजलीला त्याच्यात सामावून घेतो. तिला त्रास होणार नाही याची काळजी तो घेतो. पूर्ण रूममध्ये दोघांच्या उसास्यांचा आवाज घुमत असतो. थोड्या वेळात तो बाजूला होतो. तिच्या कपाळावर किस करून बाजूला होतो. ती त्याच्या मिठीत झोपलेली असते. सकाळी अंजलीला जाग आली तर बाजूला राहुल नव्हता. तीही उठून बघते तर राहुलचा शर्ट अंगात होता. रात्र आठवून ती हसत बाथरूममध्ये जाते. थोड्याच वेळात बाहेर येत रूममध्ये येते. राहुल म्हणतो, अंजू त्रास नाही होत आहे ना? अंजली म्हणाली, नाही होत आहेत. तुम्ही आंघोळ करून या. हॉस्पिटलमध्ये जायला उशीर होईल. नाहीतर परत आपल्याला ऑफिसलाही जायचं आहे. दोघे आवरून खाली येतात. आज अंजलीने मस्त अनारकली घातलेला असतो. त्यात राहुलने तिला हिल्स घालायला मनाई केली होती. मालूताई म्हणाली, अंजू बस बाळा, मी ब्रेकफास्ट आणते तुझ्यासाठी. अंजली म्हणाली, आई आज काय केलं आहे? आजी म्हणाली, तुला भजे आवडतात ना? आज तेच केलं आहे. काय ते ब्रेड पकोडा? राहुल म्हणाला, आई तिला असलं काही देऊ नको. बाळासाठी चांगलं नसतं. दोघे बोलत असतात की लवकुश पडत तिच्या जवळ येतात. अंजली म्हणाली, आले माझे बछडे, झाली का तयारी तुमची? सॉरी, मला तुमच्यासाठी ना वेळच मिळत नाही आहे. थोडी भावूक होते. राहुल म्हणाला, अंजू नको रडूस ना, त्रास होईल तुला. कुश म्हणाला, मम्मा रडू नकोस, बेबीला त्रास होईल. लव म्हणाला, हो मम्मा, माझ्या शीशला त्रास होईल. अंजली म्हणाली, नाही रडत बस. दोघेही हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. अंजली राहुलच्या हाताला विडका घालून बसलेली असते. दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. थोड्याच वेळात त्यांचा नंबर येतो. डॉक्टर म्हणाले, या मिस्टर अँड मिसेस भोसले. राहुल म्हणाला, डॉक्टर प्रॉपर चेकअप करायचं आहे. आज आमची फर्स्ट वेळ आहे. चेकिंगला यायची. डॉक्टर म्हणाले, ओके मिसेस भोसले, या तुम्ही माझ्यासोबत. अंजली उठून डॉक्टरांच्या बरोबर जाते. डॉक्टर तिला झोपायला सांगतात. तिचा ड्रेस वरती करत पोटावर जेल लावून त्यावर मशीन फिरवत असतात. राहुलही उठून येतो. राहुल म्हणाला, डॉक्टर सगळं ठीक आहे ना? डॉक्टर म्हणाले, तुम्हाला बघायचं आहे मिस्टर भोसले? डॉक्टर राहुलला स्क्रीनवरील दिसणाऱ्या छोट्या आकृतीवर बोट दाखवतो. राहुलचे डोळे भरून येतात. आज अंजलीही खुश होती, कारण यावेळेस तिच्यासोबत तिचा राहुल होता. राहुल म्हणाला, डॉक्टर काही प्रिकॉशन द्यावे लागतील का? डॉक्टर म्हणाले, जास्त नाही, प्रोटीनयुक्त खायचं, पालेभाज्या आणि फळं खा. जास्तीत जास्त आराम करा. मेडिसिन वेळेवर घ्या. पुढच्या वेळेस आपण सोनोग्राफी करून घेऊ. राहुल म्हणतो, थँक्स डॉक्टर. दोघे निघतात. राहुल खूप खुश असतो. अंजलीही आज जास्त खुश असते. दोघे ऑफिसला पोहोचतात. आज दोघे उशिराच आले होते. राहुल आत निघून जातो. अंजली ही मागून जात असते की तिच्या कानावर ऑफिसच्या स्टाफचा कुजबुजण्याचा आवाज येत असतो. सगळे लोक विचित्र बघत असतात. अंजली म्हणाली, हे सगळे असे का बघत आहेत? कुजबुजही करत आहेत. जाऊ दे. अंजली कॅबिनमध्ये येते. कामाला सुरुवात करते. दर एका तासाला अंजलीच्या कॅबिनमध्ये ज्यूस येत होता, सोबत खायलाही. दुपारी लंच ब्रेक होतो. अंजली फाईल वाचत असते की कॅबिनमध्ये राहुल येतो. राहुल म्हणाला, अंजू सगळं बाजूला ठेव, आता लंच करायचं आहे. परत तुला मेडिसिनही घ्यायची आहे. अंजली दोघांना वाढून घेते. दोघेही एकमेकांना भरवत खात असतात. राहुल म्हणाला, अंजू काही त्रास तर नाही होत आहे ना? अंजली म्हणाली, नाही होत आहे मला त्रास. सुरुवात आहे ना आता, तर थोडंफार जाणवेल मला. राहुल तिला तिच्या मांडीवर बसवतो. तिचा चेहरा उंजळीत घेत राहुल म्हणाला, अंजू त्रास झाला की मला लगेच सांगशील. अंगावर काढायचं नाही हां. अंजली हसून मान हलवते. राहुलही तिच्या गालावर किस करत असतो. ती खडखडून हसत असते. दोघे बोलत असतात. अंजली म्हणाली, अहो सोडा बघू, मला कोणी येईल. राहुल तिचं काही ऐकत नसतो. दोघे हसत असतात की कॅबिनमध्ये एक एम्प्लॉई येते.
अंजलीला राहुलच्या मांडीवर बसलेलं बघून ती रागात धुसफूस करत असते, पण अंजलीचंही लक्ष जातच. ती राहुल पासून बाजूला होते. राहुल म्हणाला, मिस रिंकी, कॅबिनमध्ये येण्याआधी नॉक करून यावं एवढेही मॅनर्स नाहीत का? रिंकी म्हणाली, सॉरी सर, मी येते नंतर. ती निघून जाते. अंजली ही तिच्या कॅबिनमध्ये येते. राहुल मीटिंगसाठी बाहेर निघून जातो. रिंकी बाहेर येत रिंकी म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का, त्या नवीन आलेल्या मॅडमला आज मी सरांच्या मिठीत बघितलं. शी, किती लाज वाटली. म्हणून सांगू, अगं चेहऱ्यावर तरी साधी भोळी वाटते, पण चक्क आपल्या हँडसम बॉसलाच फसवलं आणि तिचं तर लग्न झालं आहे. दुसरे क्लिक म्हणाले, नवऱ्याने सोडलं असेल, मग काय कुठेतरी भूक भागावी लागेल ना. संपूर्ण ऑफिसमध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली होती. रॉबिन 4च्या आसपास लवकुशला ऑफिसला घेऊन येतो. दोघेही आज पहिल्यांदाच आले होते. लवकुश म्हणाले, मम्मा. अंजली म्हणाली, अरे तुम्ही दोघे इथे? रॉबिन, तुम्ही आणलं का? रॉबिन म्हणाला, हो मॅम. मॅम, ते बाहेर ऑफिसमध्ये. अंजली म्हणाली, एक काम करा, तुम्ही दोघांवर लक्ष द्या, मी आलेच. लवकुश, तुम्ही बसा हां, मम्मा आता येते. तुम्हाला काय खायचं आहे ते रॉबिन मामूला सांगा. अंजली कॅबिन बाहेर येते. पिऊनला आवाज देऊन चेअर मागवते. सगळा स्टाफ ती काय करते ते बघत असतो. तिचा चेहरा बघून काहीच समजत नसतं. ती मस्त चेअरवर बसते. वीर ही कॅबिन बाहेर आलेला असतो. अंजलीला बघून वीर म्हणतो, वहिनी काय झालं? हळूच आवाजात. अंजली म्हणाली, सांगते ना, आज मी तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे. सॉरी, गप्पा नाही, गॉसिप ऐकणार आहे, जे आज माझ्या कानावर आलं. मलाही सांगा, मीही हसते तुमच्यासोबत. सगळ्यांना ऐकायचं आहे ना, माझ्यात आणि मिस्टर राहुल काय चालू आहे, या दोघांचं लफडं तर नाही ना? मी माझ्या सुंदर असण्याचा काय फायदा घेतला? वीर म्हणतो, वहिनी तू नको टेन्शन घेऊस. या अवस्थेत तुला टेन्शन घेणं चांगलं नाही आहे. त्यात दादाला कळलं ना, तो काय करेल सांगता येणार नाही. अंजली म्हणाली, चिल वीर, तू नको काळजी करूस, मी करते ना हँडल. सो चला, आज मी सगळ्यांना माझी ओळख सांगते. तुमचे राहुल सर आहेत ना, त्यांची मी लग्नाची बायको आहे. माझं पूर्ण नाव ऐकायचं आहे की मिसेस अंजली राहुल भोसले, द राहुल भोसलेची बायको. मीच सांगितलं होतं ओळख लपवायला त्यांना, पण बरंच झालं मला कळलं. तरी इथे स्टाफ काम कमी, गॉसिप जास्त करतो. वीर म्हणतो, तुम्ही काम करायला येतात की गप्पा मारायला? अंजली म्हणाली, आता तुम्हाला कळलं मी कोण आहे ते. आता ज्याने कोणी हे सगळं पसरवलं त्याने समोर या. नाही जरी आलात तरी मी शोधून काढीलच. पण मी शोधल्यावर ती व्यक्तीचं काय होईल मला नाही माहिती. माझे पेशंट संपवायच्या आत समोर या. अंजली आता चांगलीच चिडली होती. तिचा अवतार बघून सगळे थरथर कापत होते. हे सगळे चालू असताना राहुल मीटिंग संपवून येतो. राहुल म्हणाला, काय चाललं इथे? अंजू, तू एवढी चिडली का आहेस? अंजली म्हणाली, बरं झालं तुम्ही आलात. तुमच्या स्टाफला खूप प्रश्न पडलेत. त्यांना असं वाटत आहे मी तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आहे. गॉसिप चालू होतं. राहुल म्हणाला, काय? तुम्ही काम करायला येता की माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायला आता येता? मी काय तुम्हाला विचारून लग्नाची गोष्ट सांगायची का? आम्ही दोघे नवरा बायको आहोत. आता बोट घेऊन फिरायचं का? कॅबिनमध्ये लवकुश कंटाळलेले होते, म्हणून रॉबिनला न जुमता दोघे बाहेर आले. राहुलला बघून लवकुश म्हणाले, डॅड. दोघे राहुलकडे धावत येतात. त्या दोन मुलांना राहुलला डॅड बोलताना बघून सगळा स्टाफ शॉक होतो. त्यांच्यासाठी ही दुसरी शॉकिंग गोष्ट होती. राहुल म्हणाला, तुम्ही दोघं इथे कधी आलात? कुश म्हणाला, आम्ही कधीच आलो होतो डॅड. लव म्हणाला, मम्मा इकडे ये ना आमच्याजवळ. अंजली ही त्यांच्याजवळ येते. अंजली वीरला इशारा करून सांगते. राहुल म्हणाला, आता शेवटचं सांगतोय, यापुढे मला काही ऐकायला आलं ना, मी सगळ्यांना कामावरून काढून टाकेल. लव म्हणाला, मम्मा डॅड आपण बाहेर जायचं फिरायला? राहुल म्हणाला, ओके, आज आपण डिनर पण बाहेर करू. अंजली म्हणाली, हां मला ही पाणीपुरी खायची आहे, चला चला. राहुल म्हणाला, काही भेटणार नाही. चौघे निघून जातात. ते जाताच रिंकी रागात मुठ्या आवडते. ती बाजूला जाऊन एक फोन लावते. रिंकी म्हणाली, आजचा प्लॅन फसला वाटते. तेवढी साधी नाही आहे ती. मला वाटलं एवढं सगळं झाल्यावर रडेल, पण नाही. समोरील व्यक्ती म्हणाले, तू काही करू नकोस, आता मीच करते काहीतरी. थोडी वाट बघावी लागेल. चल ठेवते फोन. कसा वाटला मग भाग? आता कोण असेल हे समोर? रिंकी सगळं कोणाच्या सांगण्यावरून करत आहे? तर पाहूया आपण पुढील भागात.